14 दसरा मेळावे बाळासाहेब गेल्यानंतर झाले. रामदास कदमांना हे आता का आठवलं? कारण महानगरपालिका निवडणुका येत आहेत म्हणून त्यांना हे आठवलं असं त्यांचं म्हणणं आहे. मग उद्धवजींनी सांगावं ना, बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं. मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं काय, त्यांनी सांगावं, दाखवावं, त्यांनी दाखवावं ना, त्या हिंमत असेल तर. हे वास्तविक आहे, वास्तव आहे. इव्हन बाळासाहेब असताना मी कुठं बसायचो, किती नंबरला. बाळासाहेब गेल्यानंतर मला किती नंबरला बसवायचे, मग नाव लिहून ते खुर्च्या होती. या काही जगानं पाहिलंय ना. चौदाला मला मंत्रिपद दिलं, ते लोक हसतील म्हणून नाईलाजाने त्यांना द्यायला लागलं. आणि कुठलं खातं दिलं मला? इन्व्हायरमेंट खातं. हे खातं कधी होतं का? कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? इन्व्हायरमेंट खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? नव्हतं ना. काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं आणि ते खातं घ्या का बस. पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजेडावर आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं, त्यांना कळलं नव्हतं. त्या खात्यात देखील मी अभ्यास करून घेतला आणि मागासला न्याय दिला. प्लास्टिक बंदीसारखा निर्णय घेतला ना मी. तर 14ला दिलं तुझा नाईलाज होता म्हणून दिला. पण नंतर तू दिवाकर रावते, रामदास कदम यांना बाजूला ठेवून अपक्षानं काय घेतलं ते सांगा ना. मग अपक्षांचा या पक्ष वाढवण्यासाठी काय संबंध होता? आणि अनिल परब बोलणार कोण? बोलू ना, उद्धव ठाकरे बोलू देत ना. माझं तेच म्हणणं आहे, उद्धव ठाकरे बोलू देत ना. काय तुला प्रॉपर्टीचा हिस्सा पण दिलाय का मातोश्री म्हटला अनिल परबला? बोलू देत त्यांना. आणि वास्तव आहे, दिवाकर रावते, रामदास कदम या दोघांच्या आमदारक्या पण काढल्यात, मंत्रीपद पण काढलं. कशासाठी? आणि अपक्षाने घेताय तुम्ही. काय योगदान होतं अपक्षांचा? आणि हेलिकॉप्टर पाठवून तुम्ही अपक्षाने आणलीत, बोलवलीत. वा गे वा. बाळासाहेब असते तर रामदास कदम साहेब असते तर रामदास कदम, दिवाकर रावते दोघेही मंत्रिमंडळामध्ये असते. दाव्याने सांगतो. अहो मीच काय, माझा मुलगा विधिमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल परब राजीनामा मागतोय. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा.